राम राम मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ. तर बघा, आता इकडं 7-7:30 वाजले होते आणि मी शेतामध्ये आले होते. घरचं काम आवरलं, म्हणजे जे काही पारूसं काढायचं असतं सर्व काही काम आवरलं आणि शेताकडे आले. तर एवढ्या सकाळ सकाळ का आले बरं, तर थोडासा लेट व्हिडिओ मी शूट केलेला आहे. तर आता वाजले असतील बहुतेक 8-8:30 वाजले असतील. तर बघा, इतकं ऊन लागायलं ना, मग लवकर येऊन शेतातली कामं जर आवरली ना तर उन्हाचा चटका आपल्याला जास्त करून लागत नाही. तर इकडं मी सकाळ सकाळ कामं आवरले की शेताकडे आले. आज शेतात कांदे उपटायची होती. त्या दिवशी काही मी उपटली होती, पण आणखीन तशीच काही राहिलेली होती. तर चला म्हणलं सकाळ सकाळ जाऊन शेतात काम आपलं हे कांदे उपटायचं काम उरकून यावं. कारण जेवढं लवकर आपण सकाळी शेताकडे जाऊ ना तर आपल्याला ऊन पण जास्त लागत नाही आणि सकाळ सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये ना काम पण एकदम पटापट होतं. तर मग इकडं पटापट कांदे उपटले आणि छान असं कोवळं ऊन होतं. त्याचबरोबर थोड्या वेळाने चांगले आता उन्हाचे चटके बसणार होते. त्याच्यामुळे पटापट इकडं कांद्याची उपटून घेतले. घरी खाण्यापुरतेच लावलेले आहेत, पण जास्त कांदे लावण्यात आलेले आहेत. घरी खाऊन सुद्धा उरतील इतके कांदे झालेले आहेत. तर चला असू द्या, कांदे हे लागतच असतात. मग आता 2-3 तास झालं शेतामध्ये येऊन आता जरा खूप आळस आला होता. मग तेवढ्यात घरी जे काही थोडे बालवाडीमधले म्हणजे सेविका आल्या होत्या. काहीतरी काम होतं, सर्वे होता बहुतेक त्यांचं, त्याच्यासाठी मग मला घराकडे जायचं होतं. तर मग थोड्या वेळ कांदे उपटले आणि घराकडे जावं म्हणलं. मग पटापटा इकडे कशी कांदे उपटून घेतली बघा. आता वाकून कांदे उपटून ना इतके पाय दुखत होते ना, कारण कालच ज्वारी वाळू घातली, ज्वारी मी चाळली आणि पोत्यात पण आम्ही दोघांनी कारभाऱ्याने मी भरली. मग त्याच्यामुळे कंबरही आणि पायही जाम दुखत होते. त्याच्यामुळे बघा माझं कांदे उपटायचं असं बसून चालू आहे एका जाग्यात, म्हणजे थोडंसं बसून थोडंसं वाकून माझं असं चालू होतं. चला असू द्या, हळूहळू का होईना आपलं काम तर चालूच आहे ना. तर बघा असे कांदे इकडं मी उपटून घेतलेले आहेत. सकाळचं ऊन जास्त काय नसतं, पण ही ऊसाची जी पानं आहेत का, ती हाताला कापली की हाताची पुन्हा हातपाय धुवायला गेले की खूप आग होती बरं का. म्हणून शर्ट मी लवकरच घातला, कारण एवढं पण जास्त ऊन नव्हतं, पण ती ऊसाची पानं कापतात हाताला, त्याच्यामुळे मी इकडं शर्ट घातला होता. चला म्हणलं, तेवढ्यात आला घरून फोन. मग जे काही सर्वे चालू होतं, मग ते बालवाडीतल्या बाई ज्या आहेत तर त्या सर्वेसाठी घरी आल्या होत्या. मग त्यांच्याकडे त्यांचं म्हणजे काहीतरी काम होतं, त्याच्यामुळे अर्धं काम ठेवलं आणि आधी घराकडे गेले. मग घराकडे गेल्यानंतर बघा जाम आळस आला होता, कारण सकाळी 7:30 वाजताच मी चहा पिऊनच शेताकडे आली होती. बाकीचं स्वयंपाक ते सर्व काही घरचं काम तसंच होतं. मग इकडं पटापटा इकडे कांदे उपटून घेतली. जेवढं लवकर होईल ना तेवढं बरं. बाकीची कामं आपण ना घरची हळूहळू करू शकतो. स्वयंपाक हा लवकरच लागतो, पण कपडे म्हणा, धुणं भांडी ही आपण ना निवांत करू शकतो. पण जी काही कामं घरची आहेत, त्याचबरोबर शेतातली कामं आहेत, उन्हाच्या आधी उरकून घेतली ना तर बरं वाटतं बघा. त्याच्यामुळे उन्हाच्या आधी हे कामं घ्यायचे, म्हणजे 11-12पर्यंत काय शेतातली काम करायची, नंतर घरी यायचं आणि नंतर 3 वाजता अजून 3 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत शेतातलं काम करायचं. म्हणजे बघा, मी काय दररोज शेताकडे येत नाही, पण आता सध्या ज्वारी शेतामध्ये वाळू घातलेली होती, त्याचबरोबर चाळायची पण होती, त्याच्यामुळे मी लवकर शेताकडे जात होते. आणि घरचा स्वयंपाक जो आहे तर तो आई करत होत्या. संध्याकाळचा मी करत होते, सकाळचा आई करत होत्या. 2च दिवस असं केलेलं आहे. आज 3रा दिवस आहे मी शेताकडे लवकर येत होते. तर इकडे आईचा स्वयंपाक चालू होता बघा. भाकरी चपाती झालेल्या आहेत. इकडं कांदा टोमॅटोची चटणी ते बनवत होत्या. मी ठेवला तोपर्यंत इकडं आमच्या तिघांसाठी चहा. ज्या माळस आलेला होता, मग गरमागरम चहा हा झालाच पाहिजे. मग इकडं ह्यांना पण बोलून घेतलं आणि इकडं मी चहा बनवायलेली होते. चहा उकळूचपर्यंत त्यांना फोन लावला, तोपर्यंत ती येतील म्हणलं. मग इकडे चहा मस्तपैकी आपला उकळायलेला होता बघा. चुलीवरचा चहा म्हणलं की एकदम चव मस्त चहाची होते. पण ना भांडे बघितलं की काळीच धस होतं त्या काळ्या भांड्यावाला, कारण त्याला इतकं घासावं लागतं का नाही, पार हाताची बोटं जातात घासून एवढे चुलीवरची भांडी काळी होतात. तर मस्त असा म्हशीच्या दुधाचा घट्ट असा चहा इकडे मी बनवलेला आहे. आणि आता चहाचा आस्वाद
घेऊया. तर या तुम्ही सर्वांनी चहा प्यायला. तर बघा आता इथं 10:30 पावणे 11 वाजले, तोपर्यंत माझा हा दुसरा चहा बनवायला चालू आहे. आणि आता मी चुलीसवर स्वयंपाक चालू आहे, त्याच्यामुळे बाहेरच चूल आधीच म्हणजे बाहेर चूल एक आहे आमची घरात. गॅसवर पण स्वयंपाक असतो, चुलीवर पण स्वयंपाक असतो. तर इकडं चुलीवर स्वयंपाक मांडलेला आहे. आणि तेव्हा ती शिक्कं, तुम्हाला माहिती आहे का ही शिक्कं, ज्याच्यात बघा आधी आपली आजी, आई म्हणा, पणजी शिक्यामध्ये काय करायचे की मांजरापासून वाचावं म्हणून दूध ठेवायचे बघा शिक्यामध्ये. दूध, भाकरी ते ठेवायचे. तर बघा इकडं मी शिक्यामध्ये, आमची पण इकडं शिक्यामध्ये दुरडी असते, जेणेकरून मुंग्या लागू नये त्याच्यामुळं. तर इकडं मस्तपैकी डेऱ्यातलं थंडगार असं पाणी पिलं. आणि आता झाला जेवणाचा वेळ. तर इकडं बघा उसावरची शेंग, कांदा टोमॅटोची चटणी, त्याचबरोबर दही आणि मस्तपैकी साखर, थंडगार दही आणि साखर. तर असं होतं आजचं जेवण काही सर्व आवरलं. आणि आता मी आले इकडं दुकानामध्ये. तर सर्व काही काम अशा प्रकारचं माझं दिवसभराचं होतं. सर्वांना श्री स्वामी समर्थ.